आनंद दिघे होते तेव्हा चर्चा व्हायची की ठाण्यात ताकद ठाकरेंची आहे की दिघेंची। शिंदे जेव्हा ठाण्याचे निर्विवाद नेते झाले तेव्हा पुन्हा चर्चा झाली ती ठाण्यात ताकद ठाकरेंची की शिंदेंची। आता वेळ आली आहे हेच ठरवण्याची की ठाण्यात ताकद नक्की कोणाची आहे। एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनीच ते आता ठरवायचे। निमित्त आहे लोकसभा निवडणुकीचं। गेल्या 8 लोकसभा निवडणुकांमध्ये विचार केला तर 7 वेळा ठाण्यात शिवसेनेचा खासदार निवडून आला आहे। एक वेळा शिवसेनेचा उमेदवार हरला तो मनसेमुळे। पण सर्वच निवडणुकांचे आकडे पाहिले तर ठाण्यात शिवसेनेचं निर्विवाद वर्चस्व हे कायम राहिलंय। पण ते कुणामुळे, ठाकरेंमुळे की शिंदेंमुळे ते आता या निवडणुकीत समोर येणार आहे। पण असं असलं तरी ठाणे लोकसभा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जाणार हे महायुतीमध्ये अजूनही ठरत नाहीये। विद्यमान खासदार राजन विचारे हे ठाकरेंसोबत कायम आहेत तर दुसरीकडे 6 विधानसभा मतदारसंघांपैकी 4 मतदारसंघात भाजपचे आमदार असल्यामुळे भाजपने देखील या मतदारसंघावर दावा केलाय। कल्याणवरचा दावा सोडल्यानंतर भाजपचा डोळा हा ठाण्यावर आहे। ठाणे विधानसभा मतदारसंघात आमदार देखील भाजपचा आहे, त्यामुळे तिथे उमेदवार देण्यासाठी भाजपकडे काही मोठे चेहरे आहेत। त्यामुळेच भाजप ठाणे आपल्याकडे घेण्यासाठी आग्रही दिसतोय। पण असं सगळं असलं तरी शिंदेंची ताकद काही कमी नाहीये। ठाण्यावर एकनाथ शिंदेंची मजबूत पकड आहेच, शिवाय मुख्यमंत्री असताना ठाण्यावर दिलेलं विशेष लक्ष हीच त्यांची जमेची बाजू। आता महायुतीला मनसेचं इंजिन जर जोडलं गेलं तर ठाण्यात त्याचा फायदा नक्कीच होणार आहे। त्यामुळे ठाण्यात उमेदवार कोण हीच चर्चा आता सुरू झाली आहे। संभाव्य उमेदवार कोण? ठाण्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार हा फिक्स आहे, ते म्हणजे विद्यमान खासदार राजन विचारे। पण महायुतीचा उमेदवार कोण हाच मोठा प्रश्न आहे। ठाण्याची जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे जाण्याची दाट शक्यता आहे, पण भाजप देखील सहजासहजी माघार घेईल असं दिसत नाही। शिवसेना शिंदे गटाचा विचार केला तर त्यांच्या समोर अनेक पर्याय आहेत। त्यापैकी चर्चेतलं नाव आहे नरेश म्हस्के, प्रताप सरनाईक आणि रवींद्र फाटक। तिघे देखील ठाण्यातल्या जनतेला चांगलेच परिचित असलेले आहेत। प्रताप सरनाईक आणि रवींद्र फाटक हे सध्या आमदार आहेत, तर नरेश म्हस्के हे माजी महापौर आहेत आणि सध्या त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते आहेत। शिंदेंचे अत्यंत जवळचे मानले जातात अशी त्यांची ओळख आहे। तर ओवळा माजिवाडा मतदारसंघाचे 3 वेळचे आमदार प्रताप सरनाईक हे देखील इच्छुक आहेत। 2019 मध्ये एकतर्फी आमदार म्हणून ते विजयी झाले। शिवसेनेने भाजपसोबत पुन्हा जावं हे सर्वप्रथम मांडणारे प्रताप सरनाईक हेच होते। त्यांचंही नाव ठाण्यातून आघाडीवर आहे। प्रताप सरनाईक यांना आपल्या मुलाला निवडणुकीत उतरवायचे, त्यामुळे ते लोकसभेवर जाऊन मुलगा भविष्यात विधानसभेत पाठवायचा विचार ते नक्कीच करत असतील आणि त्यांचे प्रयत्न सुरू आहेत। शिवाय उद्योजक असलेले प्रताप सरनाईक यांचं ठाण्यात बऱ्याच भागात प्रस्थ आहे। तिसरे रवींद्र फाटक जे विधान परिषदेवर आमदार आहेत। ठाण्यातून अनेक वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आलेत, ज्यांचा 2014 मध्ये ठाणे विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून लढत असताना भाजपने पराभव केला होता। ते देखील इच्छुक आहेत। ही 3 नावं चर्चेत असली तरी ठाण्यात भाजपला कमी लेखून चालणार नाही। 2014 मध्ये भाजप आणि शिवसेना जेव्हा विधानसभा निवडणूक वेगळे लढले होते तेव्हाच भाजपने ठाण्याची आमदारकीची जागा जिंकली होती। शिवाय इतर मतदारसंघातही मोठ्या प्रमाणावर भाजपने मतं घेतली होती। शिवाय ठाणे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या मीरा भाईंदर आणि नवी मुंबई या शहरांमध्ये भाजप नेत्यांचंच वर्चस्व सध्या आहे। त्यापैकीच 2 विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व असलेल्या नाईकांचं लोकसभा जागेवर देखील लक्ष आहे। माजी खासदार राहिलेले संजीव नाईक हे उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रही आहेत। त्यांना ठाण्यातून भाजपची मतं, नवी मुंबईतून त्यांची मतं आणि मीरा भाईंदरमधून गीता जैन यांची मदत मिळाली तर त्यांचंही पारडं जड मानलं जाते। त्यामुळे नाईक हे देखील मोर्चे बांधणी करताना ठाण्यात दिसत आहेत। ठाण्यात भाजपची मोठी वोट बँक आहेच, शिवाय संघ आणि भाजप विचारसरणीचा मोठा इतिहास ठाण्यात आहे। शिवसेनेआधी राम कापसे, रामभाऊ माळगी यांच्या रूपाने उजव्या विचारसरणीचे खासदार ठाण्यात होऊन गेलेत। त्यामुळेच भाजपकडून विनय सहस्त्रबुद्धे यांचं देखील नाव चर्चेत आहे। आता शिवसेनेला जागा गेली तर त्यांचा उमेदवार कोण असतो याकडे लक्ष असेलच, पण एक नवीन चर्चा आहे की संजीव नाईक ज्यांची नवी मुंबईत ताकद आहे ते ऐनवेळी धनुष्यबाणावर निवडणूक लढवायला तयार झाले तर नवल वाटू नये। ठाण्यामध्ये विधानसभा मतदारसंघानिहाय विचार केला तर मीरा भाईंदरमध्ये अपक्ष लढलेल्या पण भाजपच्याच असलेल्या गीता जैन या आमदार आहेत। त्यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली होती आणि ती जिंकली सुद्धा होती। तिथेच भाजपचाच उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता। त्यामुळे मीरा भाईंदर असा मतदारसंघ मानला जातो जिथे भाजपची सर्वात जास्त ताकद आहे। कोपरी पास पाखाडीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः आमदार आहेत। 2019 मध्ये त्यांनी 90,000 मतांनी विजय तिथे मिळवला होता। ओवळा माजिवाडामध्ये प्रताप सरनाईक हे स्वतः आमदार आहेत। त्यांनीही तिथे एकतर्फी विजय विधानसभा निवडणुकीत मिळवला होता।
तर ठाण्यात भाजपचे आमदार संजय केळकर आहेत. त्यांच्या विरोधात मनसेच्या उमेदवाराने तब्बल 72,000 मतं घेतली होती. त्यामुळे ठाण्यात मनसे महायुतीत आल्यास विशेष फायदा होताना दिसणार आहे आणि तो उमेदवाराला नक्कीच होणार आहे. नवी मुंबईतील 2 मतदारसंघात भाजपचेच आमदार आहेत. त्यापैकी ऐरोलीमध्ये गणेश नाईक तर बेलापूरमध्ये मंदा म्हात्रे या आमदार आहेत. दोघेही एकतर्फी विजय मिळवत आमदार झाले होते. त्यामुळे संख्याबळ आकडेवारीचा विचार केला तर ठाण्याची लढाई महायुतीसाठी तशी तुलनेत सोपी आहे. पण 2019 मध्ये या सर्वांना मिळालेल्या मतांपैकी ठाकरेंना मानणारी किती मतं यावेळी कमी होतात त्यावर बरीच गणितं अवलंबून आहेत. शिवाय ठाकरेंना किती सहानुभूती ठाण्यात मिळते त्यावर देखील निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे आणि वेगळाही लागू शकतो. या आधीच्या निवडणुकांचा विचार केला तर 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढत झाली होती. त्यात राष्ट्रवादीचा संजीव नाईकांना विजय मिळवता आला होता. शिवसेनेच्या तिकिटावर लढणारे विजय चौगुले जे नवी मुंबईचेच होते त्यांचा 49,000 मतांनी पराभव झाला होता. तर या निवडणुकीत मनसेचे उमेदवार राजन राजे यांनी तब्बल 1,34,000 मतं त्यावेळी घेतली होती. त्यामुळेच ठाण्याचा किल्ला शिवसेनेच्या हातातून गेला होता. 2014च्या निवडणुकीत मोदी लाटेत शिवसेनेचे आमदार राजन विचारे लोकसभेच्या मैदानात उतरले. त्यावेळी विरोधात होते राष्ट्रवादीचे तत्कालीन खासदार संजीव नाईक. पण विचारेंनी नाईक यांचा 2,81,000 मतांनी पराभव केला. 2019 मध्ये शिवसेनेच्या राजन विचारेंना 7,40,000 मतं मिळाली तर राष्ट्रवादीकडून लढणाऱ्या आनंद परांजपेंना 3,28,000 मतं मिळाली. तब्बल 4,12,000 मतांनी राजन विचारे विजयी झाले होते. आता याच 7,40,000 मतांपैकी यावेळी किती मतं मवियाकडे जातात, किती मतं महायुतीकडे जातात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मतदारसंघातील प्रमुख नेते कोण? ठाणे लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर 3 महानगरपालिका या मतदारसंघात येतात. त्यामुळे 3 ठिकाणी अनेक वेगवेगळ्या नेत्यांना महत्त्व आहे. मीरा भाईंदरचा विचार केला तर गीता जैन आणि नरेंद्र मेहता हे 2 भाजपचे नेते महायुतीसाठी महत्त्वाचे आहेत. तर दुसरीकडे मुस्लिम मतं राजन विचारेंकडे वळवण्याचं आव्हान ठाकरेंसमोर असणार आहे. ठाण्यातील कोपरी 5 पाखाडी, ओवळा माजीवाडा आणि ठाण्यामध्ये सगळी मदार ही शिंदे सरनाईक यांच्यावर असणार आहे. शिवाय मोदींचा करिश्मा देखील ठाण्यातील मतदारांवर मोठा प्रभाव टाकू शकतो. ठाकरेंसाठी जुने शिवसैनिक जे त्यांच्या सोबत गेलेत, त्यांच्या सोबत आहेत, यांच्यावरच ठाण्यात ठाकरेंची मदार असणार आहे. शिवाय मनसेचे नेते अविनाश जाधव हे ठाण्यात चांगले सक्रिय आहेत. त्यांचा देखील मोठा प्रभाव निवडणुकीत दिसेल. नवी मुंबईमध्ये भाजपचे 2 आमदार आहेत जे एकमेकांविरोधात नेहमी भांडत असतात. पण लोकसभा निवडणुकीत गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे एकत्र आले तर त्याचा फायदा महायुतीलाच होणार आहे, उमेदवाराला होणार आहे. विधान परिषदेचे आमदार असलेले रवींद्र फाटक, निरंजन डावखरे यांची देखील भूमिका महत्त्वाची या निवडणुकीत असणार आहेच. मवियाची सगळी मदार ही मतदारांवर आहे, सहानुभूतीवर आहे. तर दुसरीकडे महायुतीची मदार ही त्यांच्या नेत्यांच्या एकजुटीवर आहे. त्यात मोदींचा करिश्मा महायुतीच्या कामी येणार आहे. सध्याच्या घडीचा विचार केला तर ठाणे लोकसभा मतदारसंघात येणारा पट्टा हा सध्याच्या घडीला महाराष्ट्रात सर्वाधिक विकसनशील भाग मानला जातो. मोठ्या प्रमाणावर बांधकामं, नागरिकीकरण या भागात सुरू आहे. अनेक मोठे प्रकल्प सुरू आहेत. रस्ते, पूल, मेट्रो अशी अनेक कामं झालीत, अनेक कामं सुरू आहेत. त्यामुळे पूर्ण झालेल्या कामांचा आनंद तर आहेच, पण सुरू असलेल्या कामांचा त्रास या भागात नागरिकांना होत असतो. त्याचा देखील मोठा प्रभाव निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे कामांचा धडाका, मोठे नेते आणि संघटन पाहता महायुतीचं पारडं जड मानलं जात आहे. पण तिथे उमेदवार नक्की कोण, तो महायुतीचा कोण असेल, ठाकरेंचा, शिंदेंचा असेल की भाजपचा असेल, त्यावर लक्ष असेलच. ठाण्यात खासदार कोणाचा होतो याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा.